विदर्भातील जिल्ह्यांची संख्या किती? तर याचं उत्तर आहे 11. विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 52. मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या किती? तर त्याचं उत्तर आहे 8. प्रश्न क्रमांक 53. पांढरे सोने पिकविणारा जिल्हा कोणता? त्याचं उत्तर आहे यवतमाळ. प्रश्न क्रमांक 54. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 55. घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे रायगड या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 56. पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकाचे स्थान नसलेले ठिकाण कोणते? याचं उत्तर आहे पाली. प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने किती आहेत? त्याचं उत्तर आहे 5. प्रश्न क्रमांक 58. तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे उस्मानाबाद. प्रश्न क्रमांक 59. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 60. दहिसर नदीकाठी वसलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? त्याचं उत्तर असं आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 61. कृष्णा कोयना या नदीचे संगमस्थान असलेले कराड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे सातारा. प्रश्न क्रमांक 62. कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? त्याचं उत्तर आहे महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे कोयना नदी. प्रश्न क्रमांक 64. चावरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण? त्याचं उत्तर आहे सोलापूर. प्रश्न क्रमांक 65. अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? त्याचं उत्तर आहे भंडारदरा. प्रश्न क्रमांक 66. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर असं आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 67. अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? त्याचं उत्तर आहे मोरणा नदीकाठी. प्रश्न क्रमांक 68. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर असं आहे अमरावती या जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 69. मोगल बादशहा औरंगजेब याची कबर औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं उत्तर आहे खुलताबाद. प्रश्न क्रमांक 70. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे बीड या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 71.
महाकवी कालिदासचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे रामटेक. प्रश्न क्रमांक 72. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 73. सर्वात अधिक ऊस पिकवणारा जिल्हा कोणता? याचं उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 74. पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? याचं उत्तर आहे खंबाटकी घाट. प्रश्न क्रमांक 75. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? याचं उत्तर आहे करबुडे. प्रश्न क्रमांक 76. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे? याचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 77. मुंबई पुणे डबल डेकर एक्सप्रेसचे नाव काय? तर याचं उत्तर आहे सिंहगड. प्रश्न क्रमांक 78. गोदावरी नदी महाराष्ट्रात डॅश डॅश येथून उगम पावते? तर याचं उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. प्रश्न क्रमांक 79. महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठपर्यंत धावते? तर याचं उत्तर आहे गोंदिया ते कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 80. बल्लारपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे कागद कारखान्यासाठी. प्रश्न क्रमांक 81. दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात कोठे सापडतो? याचं उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 82. मॅंगनीज उत्पादन डॅश डॅश महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक? याचं उत्तर आहे पहिला क्रमांक. प्रश्न क्रमांक 83. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू करण्यात आली? याचं उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 84. कोणत्या जिल्ह्यात चामडी वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? याचं उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 85. सर्वात जुनी वेधशाळा कोठे आहे? याचं उत्तर आहे पुणे. पुणे या ठिकाणी सर्वात जुनी वेधशाळा आहे. प्रश्न क्रमांक 86. खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? याचं उत्तर आहे सातपुडा. प्रश्न क्रमांक 87. हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 88. महाराष्ट्रातील एकमेव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? याचं उत्तर आहे नाशिक या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 89. विठोबा पांडुरंगाचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पंढरपूर.
प्रश्न क्रमांक 90. हाजिमलंग बाबाची कबर कोणत्या शहराजवळ आहे? याचं उत्तर आहे कल्याण या शहराजवळ. प्रश्न क्रमांक 91. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे सातारा. प्रश्न क्रमांक 92. नेवासा हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? याचं उत्तर आहे प्रवरा नदीकाठी. प्रश्न क्रमांक 93. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा, वृद्धगंगा म्हणतात? याचं उत्तर आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? याचं उत्तर आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 95. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? याचं उत्तर आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 96. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? याचं उत्तर आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 97. महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात? याचं उत्तर आहे हिवाळा. प्रश्न क्रमांक 98. खालीलपैकी कोणता विभाग संत्रा विभाग म्हणून ओळखला जातो? याचं उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 99. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते? याचं उत्तर आहे सोलापूर. प्रश्न क्रमांक 100. सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? याचं उत्तर आहे पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 101. डॅश डॅश हा जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे? याचं उत्तर आहे नाथसागर. प्रश्न क्रमांक 102. महाराष्ट्र पठार या खडकापासून बनलेले आहे? याचं उत्तर आहे बेसॉल्ट खडकापासून. प्रश्न क्रमांक 103. पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र या नदीकाठी बसले आहे? याचं उत्तर आहे भीमा या नदीकाठी. प्रश्न क्रमांक 104. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात डॅश डॅश प्रकारची मृदा आढळते? याचं उत्तर आहे जांभी या प्रकारची मृदा आढळते. प्रश्न क्रमांक 105. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? याचं उत्तर आहे नाशिक या शहरामध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.